नमस्कार. जगणे सोपे करायचे असेल तर संतांच्या ओव्यांसारखा दुसरा गुरु नाही. साध्या शब्दांतून जीवनाचे मोठे तत्वज्ञान सांगणारी ही संतवाणी आज आपण अनुभवणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून या विचारांची शिदोरी तुमच्यासोबत कायम राहील. तुमची मते आमच्यासाठी मोलाची आहेत, त्यामुळे अभिप्राय नक्की द्या. आयुष्यात आपण खूप नटतो, थटतो आणि स्वतःला सुंदर दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण खरं सौंदर्य कशात आहे? जेव्हा मन विठ्ठलाच्या प्रेमात रंगतं, तेव्हा माणसाला बाह्य अलंकाराची गरज उरत नाही. ज्ञानेश्वर माऊली या अभंगात एका अशा अवस्थेचं वर्णन करतात जिथे भक्त आणि देव एकरूप होतात. हा अभंग आपल्याला सांगतो की खरी भक्ती ही केवळ दाखव्यापुरती नसते. माऊली म्हणतात की जेव्हा आपण हरिनामाचे तांबूल खातो, म्हणजेच सतत देवाचं नाव घेतो आणि गुरूंच्या मार्गदर्शनाचं अंजन डोळ्यात घालतो, तेव्हा आपल्याला सत्याची ओळख पटते. आपल्या मनात काम, क्रोध आणि वासनांचे विचार सतत चालू असतात. माऊली सांगतात की जेव्हा जीव हा शिवाशी म्हणजेच ईश्वराशी एकरूप होतो, तेव्हा हे सर्व विकार शांत होतात. मानवी जीवनात जर शांती हवी असेल तर स्वतःच्या अंतरात्म्यात डोकावून पाहणं गरजेचं आहे. या अभंगात पतिविण गर्भ संभवला असं म्हटलं आहे. याचा अर्थ असा की कोणत्याही बाह्य प्रलोभनाशिवाय जेव्हा मनात आत्मज्ञानाचा जन्म होतो, तेव्हा माणसाला खरा आनंद मिळतो. आपण नेहमी बाहेरच्या जगात सुख शोधतो, पण खरं सुख हे आपल्या आतच आहे, ही जाणीव हा अभंग करून देतो. जेव्हा आपल्याला ईश्वराच्या प्रेमाची ओढ लागते, तेव्हा आपण स्वतःचं मोठेपण, आपला इगो किंवा अहंकार विसरून जातो. बापर खुमादेवीवरू विठ्ठलाच्या चरणी जेव्हा मन स्थिरावतं, तेव्हा तिथे दुसऱ्या कोणत्याही विचाराला जागा उरत नाही. हा अभंग आत्मसात केल्यावर तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल होईल. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींनी अस्वस्थ होणार नाही. संसारात राहूनही अलिप्त कसं राहायचं आणि मनाचं संतुलन कसं राखायचं हे तुम्हाला उमजेल. जेव्हा तुम्ही गुरुवचनावर विश्वास ठेवून नामाचा आधार घ्याल, तेव्हा आयुष्यातील कठीण प्रसंगातही तुम्हाला एक वेगळी शक्ती मिळेल. हा अभंग आपल्याला स्वकडून सर्वकडे नेणारा मार्ग आहे. स्वतःला विसरून त्या विठ्ठलात कसं मिसळून जावं हे हा अभंग आपल्याला अत्यंत प्रभावीपणे शिकवतो. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. शृंगार करुनी हरिनाम तांबूल. गुरु अंजन लेऊन डोळा, भ्रातारू होता तो निशब्दीन खिळीला, परतोनी माघारी ठेलिये. भावार्थ, विश्लेषण. या पहिल्या चरणात माऊलींनी एका विलक्षण शृंगाराचे वर्णन केले आहे. हा शृंगार शरीराचा नसून आत्म्याचा आहे. जेव्हा एखादी विरहिणी भगवंताच्या भेटीसाठी आसुसलेली असते, तेव्हा ती मुखात हरिनामाचा विडा म्हणजेच तांबूल घेते. तिच्या डोळ्यांत सद्गुरूंनी दिलेले ज्ञानाचे अंजन घातलेले आहे, ज्यामुळे तिला आता खरा देव दिसू लागला आहे. गंमत पहा, हा दिव्य शृंगार पाहून तिचा जो लौकिक पती होता, म्हणजेच हा देहभाव किंवा मीपणा, तो चकित झाला. तो शब्दशून्य होऊन एका जागी खिळला आणि तिथूनच मागे फिरला. याचा अर्थ असा की जेव्हा जीवाला गुरुदत्त ज्ञानाची दृष्टी मिळते आणि मुखी सतत नामस्मरण असते, तेव्हा त्याचा अहंकार आणि देहबुद्धी आपोआप गळून पडते. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. या चरणात ज्ञानेश्वर माऊली सांगतात की समाजात वावरताना केवळ बाह्यरूपाचा शृंगार करून चालत नाही, तर विचारांचा आणि सदाचाराचा शृंगार महत्त्वाचा आहे. गुरु अंजन म्हणजे विवेकाची दृष्टी. जेव्हा माणूस गुरुकृपेने किंवा चांगल्या विचारांनी स्वतःचे दोष पाहू लागतो, तेव्हा त्याचे अनावश्यक बोलणे थांबते. समाजात आज आपण पाहतो की लोक माहिती नसतानाही खूप बोलतात, ज्यातून वाद निर्माण होतात. संतांना येथे हा धडा द्यायचा आहे की सत्याची ओळख पटल्यावर माणसाने निशब्दी व्हावे, म्हणजेच अहंकाराचा त्याग करून अंतर्मुख व्हावे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत काम करणारा एक अधिकारी नेहमी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांवर ओरडायचा आणि स्वतःला खूप हुशार समजायचा. एकदा त्याला एका अनुभवी मार्गदर्शकाने प्रेमाने समजावून सांगितले की खरी प्रगती ओरडण्यात नाही, तर शांत राहून चुका सुधारण्यात आहे. त्या दिवसापासून तो अधिकारी बदलला. त्याने ऑफिसमध्ये विनाकारण अधिकार गाजवणे थांबवले. जेव्हा तो शांत झाला आणि त्याने इतरांचे ऐकून घ्यायला सुरुवात केली, तेव्हा संपूर्ण ऑफिसचे वातावरण सुधारले. हेच ते निशब्दी खिळणे होय, जिथे माणूस स्वतःच्या चुकांच्या जाणीवेने शांत होतो आणि समाजासाठी अधिक उपयुक्त ठरतो. दुसरा चरण. काम निदसुरा कामिनी. जागे काहीके विपरीत गमे, भोगत्याच्या ठाई निशब्दीन खिळीला, आपापण्यातेन रमे. भावार्थ, विश्लेषण. येथे माऊली सांगतात की विषयांची इच्छा करणारा जो काम होता, तो आता झोपून गेला आहे, म्हणजे मनातील सर्व वासना शांत झाल्या आहेत. पण ही जी कामिनी म्हणजेच भक्तीत तल्लीन झालेली बुद्धी आहे, ती आता जागी झाली आहे. तिला आता जगापेक्षा काहीतरी वेगळेच, काहीतरी विपरीत भासू लागले आहे. हे विपरीत म्हणजे जगाला जे सत्य वाटते ते तिला असत्य वाटू लागले आहे. जो जीव आधी विषयांचा उपभोग घेण्यात मग्न होता, तो आता निशब्दाच्या स्थितीत म्हणजेच शांत स्वरूपात स्थिर झाला आहे. आता त्याला बाहेरच्या सुखाची गरज उरलेली नाही,
कारण तो स्वतःमध्येच स्वतःच्या आत्मस्वरूपात रमत आहे. हीच ती खरी समाधीची अवस्था होय. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. येथे कामनिद्सुरा याचा अर्थ केवळ शारीरिक वासना असा नसून कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी मोह असा आहे. समाजात जेव्हा माणूस लोभ किंवा स्वार्थाच्या आहारी जातो तेव्हा त्याला जग विपरीत म्हणजे चुकीचे वाटू लागते. संतांना यातून हा नैतिक धडा द्यायचा आहे की जोपर्यंत तुम्ही बाहेरच्या सुखात आनंद शोधता तोपर्यंत तुम्ही असमाधानी राहाल. ज्या दिवशी तुम्ही आपापण्यात रमे व्हाल म्हणजे स्वतःच्या कर्मात आणि समाधानात जगायला शिकाल तेव्हा बाह्य जगातील प्रलोभने तुम्हाला त्रास देणार नाहीत. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या सोशल मीडियाच्या काळात प्रत्येकजण दुसऱ्याचे आयुष्य पाहून दुःखी आहे. कोणाकडे मोठी गाडी आहे म्हणून स्वतःची छोटी गाडी पाहून लोक दुःखी होतात. हा एक प्रकारचा मानसिक काम किंवा मोह आहे. एक व्यक्ती अशी आहे जी खूप श्रीमंत नाही पण तिला जे काम मिळाले आहे त्यात ती अत्यंत प्रामाणिक आहे. ती व्यक्ती आपल्या कलेत इतकी रमली आहे की तिला शेजाऱ्याकडे काय आहे याची काहीच पडून गेलेली नाही. ही व्यक्ती स्वतःच्या अस्तित्वात आनंदी आहे. समाजात अशाच स्वयंतृप्त माणसांची गरज आहे जे दुसऱ्याचा हेवा न करता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करतात. तिसरा चरण. पती पद्मिनीने गर्भ संभवला. सवेची प्रसूती झाली. तत्वबोध उपजला तेणे. गुढी उभविली. भावार्थ विश्लेषण. हा चरण अत्यंत गूढ आहे. व्यवहारात पतीशिवाय गर्भधारणा शक्य नसते पण अध्यात्मात पती म्हणजेच विषयांचा आधार न घेता पद्मिणी म्हणजेच शुद्ध बुद्धीच्या ठायी एक दिव्य गर्भ संभवला. हा गर्भ म्हणजे ईश्वरी प्रेमाचा अंकुर होय आणि विशेष म्हणजे त्याची प्रसूतीसुद्धा लगेच झाली. या प्रसूतीतून जो पुत्र जन्माला आला तो म्हणजे तत्वबोध किंवा आत्मज्ञान होय. जेव्हा माणसाला स्वतःच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान होते तेव्हा त्याच्या जीवनात आनंदाचा उत्सव साजरा होतो. माऊली म्हणतात, या ज्ञानाचा उदय झाल्यामुळेच आता विजयाची गुढी उभारली गेली आहे. हा विजय विकारांवर मिळवलेला विजय आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. पती पद्मिनीविणे गर्भ संभवला हा भाग सामाजिक दृष्टिकोनातून पाहिला तर तो वैचारिक क्रांतीचा संकेत देतो. एखादा मोठा बदल घडवण्यासाठी नेहमी बाह्य साधनांची गरज नसते तर तुमच्या शुद्ध विचारातूनही परिवर्तनाचा जन्म होऊ शकतो. संतांना समाजाला हे सांगायचे आहे की चांगल्या विचारांची अंमलबजावणी हीच खरी प्रसूती आहे. जेव्हा समाजात एखादा चांगला विचार कृतीत उतरतो तेव्हा तत्वबोध होतो आणि आनंदाची गुढी उभारली जाते. हा धडा आहे की संकटात किंवा संसाधने नसतानाही केवळ बुद्धी आणि नीतिमत्तेच्या जोरावर मोठे काम उभे करता येते. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका छोट्या गावातील तरुणीने पाहिले की गावात शिक्षणाची खूप आबाळ आहे. तिच्याकडे पैसे नव्हते ना कोणाचे मोठे पाठबळ होते पण तिच्या मनात एक शुद्ध विचार गर्भ रुजला की आपल्याला हे चित्र बदलायचे आहे. तिने कोणत्याही सरकारी मदतीची वाट न पाहता झाडाखाली मुलांना शिकवायला सुरुवात केली. हळूहळू गाव एकत्र आले आणि तिथे एक मोठी शाळा उभी राहिली. हा त्या विचाराचा जन्म आणि प्रसूती होती. जेव्हा त्या शाळेचा निकाल 100% लागला तेव्हा संपूर्ण गावाने आनंदाची गुढी उभारली. हीच ती तत्वबोधाची गुढी आहे जी सामाजिक परिवर्तनातून उभी राहते. चौथा चरण. तया पुत्राचेनी सुखे सर्वही. विसरले देहभावा पडला विसरू. बापर खुमादेवीवरू विठ्ठलीन. तेथे आणिकाचा नव्हे संचारुगे बाईये. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात या आनंदाचा परमोच्च बिंदू गाठला आहे. त्या तत्वबोधरूपी पुत्राचा जन्म झाल्यावर जो आनंद झाला त्या सुखातही विरहिणी आपले सर्वस्व विसरून गेली. तिला आपल्या देहाची अस्तित्वाची सुद्धा जाणीव उरली नाही. सर्व देहभान हरपले. आता ती अवस्था अशी झाली आहे की विठ्ठलाशी तिचे अद्वैत नाते जडले आहे. त्या विठ्ठलाच्या चरणापाशी किंवा त्या स्वरूपात आता दुसऱ्या कोणालाही प्रवेश नाही. तिथे द्वैत उरलेले नाही, केवळ आणि केवळ विठ्ठलच उरला आहे. माऊली म्हणतात, रखुमादेवीचा वर असणारा तो विठ्ठल आणि मी आता एकरूप झालो आहोत. तिथे आता मायेचा किंवा जगाचा कोणताही संचार होऊ शकत नाही. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. शेवटच्या चरणात माऊली म्हणतात की जेव्हा एखादे मोठे ध्येय साध्य होते तेव्हा माणूस स्वतःला विसरून जातो. देहभावाचा विसर म्हणजे मीपणाचा विसर. समाजात वावरताना आपण अनेकदा मी हे केले किंवा माझा सन्मान झाला पाहिजे या चक्रात अडकतो. संतांना समाजाला हा धडा द्यायचा आहे की जेव्हा तुम्ही समाजाच्या हितासाठी किंवा ईश्वरी कार्यात स्वतःला झोकून देता तेव्हा तिथे अणिकाचा संचार नसतो, म्हणजे तिथे संकुचित विचारांना जागा उरत नाही. तुमचे जीवन हे पूर्णपणे परोपकारासाठी समर्पित होते. वास्तविक जीवनातील उदाहरण. रस्त्यावर अपघात झालेल्या माणसाला मदत करण्यासाठी जेव्हा एखादा तरुण धावून जातो तेव्हा तो स्वतःचा महागडा शर्ट रक्ताने भरेल याचा विचार करत नाही. त्या क्षणी त्याला स्वतःच्या शरीराचा, कपड्यांचा किंवा वेळेचा विसर पडलेला असतो. त्याचे पूर्ण लक्ष फक्त त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यावर असते.
हेच ते देहभावाचे विसरणे आहे. अशाच निस्वार्थ भावनेतून जेव्हा एखादा डॉक्टर दुर्गम भागात सेवा देतो किंवा एखादा सैनिक सीमेवर उभा राहतो, तेव्हा तिथे फक्त कर्तव्य असते, वैयक्तिक स्वार्थ नसतो. अशा निस्वार्थ वृत्तीमुळेच समाज टिकून राहतो. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. मित्रांनो, आज आपण फोमो बघून राहिलो तर मागे पडू या भीतीमध्ये जगत आहोत. आपल्याला सतत कशाची तरी भूक असते, कधी लाईक्सची, कधी व्हॅलिडेशनची, तर कधी नवीन गॅजेट्सची. पण ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून आपल्याला दी आर्ट ऑफ डिस्कनेक्टिंग टू रिकनेक्ट शिकवत आहेत. जसे आपण बाहेर जाण्यापूर्वी तयार होतो, गेट रेडी, तसे माऊली म्हणतात, हरिनामाचा तांबूल लावा. म्हणजे काय? तर तुमच्या बोलण्यात आणि विचारात पॉझिटिव्हिटीचा फिल्टर लावा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या विचारांवर काम करता, गुरु अंजन, तेव्हा जगाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन, पर्स्पेक्टिव्ह बदलतो. आपण मोबाईल सायलेंटवर टाकतो, पण डोके कधी सायलेंट करतो का? अभंगात निशब्दीन खिळीला असे म्हटले आहे. ही एक अशी अवस्था आहे जिथे तुम्हाला कशाचीही कमतरता भासत नाही. हेच तुमचे खरे मेंटल वेलबिंग आहे. तत्वबोध उपजला म्हणजे काय? तर तुम्हाला हे उमजणे की तुम्ही केवळ तुमचे शरीर किंवा तुमची नोकरी नाही आहात. तुम्ही त्याहून खूप मोठे आहात. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची किंमत, सेल्फ वर्थ कळेल, त्या दिवशी तुम्ही यशाची गुढी उभवाल. शेवटच्या कडव्यात माऊली म्हणतात, तिथे आता दुसऱ्या कोणाचा संचार नाही. याचा अर्थ, एकदा का तुम्हाला तुमच्या आतल्या आनंदाचा सोर्स सापडला की बाहेरची निगेटिव्हिटी, ट्रोलिंग किंवा लोकांचे टोमणे तुम्हाला स्पर्शही करू शकत नाहीत. अध्यात्म म्हणजे डोंगरदऱ्यात जाऊन बसणे नाही, तर चालू आयुष्यात लॉग आउट करून स्वतःमध्ये लॉग इन करण्याची कला आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा हा विचार आजच्या स्ट्रेसफुल जगात सगळ्यात मोठे स्ट्रेस बस्टर आहे. निष्कर्ष, हा अभंग वाचताना तो केवळ शब्द म्हणून न वाचता स्वतःच्या मनातील गोंधळ शांत करण्यासाठी वापरलेले एक तंत्र, टूल म्हणून पाहावे. तेव्हाच तो खऱ्या अर्थाने अनुभवास येईल. तुमच्यासाठी आजची कृती, कॉल टू ॲक्शन. हा अभंग सांगतो की खरी भक्ती आणि ज्ञान हे बाह्य प्रदर्शनात नसून अंतर्मनातील बदलात आहे. जेव्हा आपण सद्गुरूंच्या विचारांचे काजळ डोळ्यात घालतो, तेव्हा आपल्याला सत्याचे दर्शन घडते आणि आपण स्वतःच्या स्वरूपात आनंद शोधायला शिकतो. दिवसभरात फक्त 10 मिनिटे स्वतःसाठी पूर्ण शांततेत काढा. मोबाईल, विचार आणि चिंता यांचा भ्रातारू, पती अहंकार बाजूला ठेवा. डोळे मिटून स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि जाणीवपूर्वक स्वतःला सांगा, बाहेरच्या कोणत्याही गोष्टीशिवाय मी आतून आनंदी राहू शकतो. हा तत्वबोध अनुभवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग आपल्याला केवळ आध्यात्मिक उन्नती शिकवत नाही, तर एक आदर्श नागरिक म्हणून कसे जगावे हेही शिकवतो. शब्दांवर नियंत्रण, मोहाचा त्याग, विचारांची शुद्धता आणि निस्वार्थ सेवा हे 4 खांब या अभंगातून समाजाला मिळतात. संतांची वाणी म्हणजे शब्दांच्या पलीकडचे सुख आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून हेच सुख घरोघरी पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. तुमची साथ अशीच लाभू द्या. कमेंटमध्ये जय हरी लिहायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या संतांचे विचार ऐकायला आवडतील ते नक्की कळवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.